मित्र हो, एक छोटासा गुळाचा खडा आणि दोन मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या खाण्याचे शास्त्रीय फायदे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण आणि गुळ खाण्याचे तब्बल 10 शास्त्रोक्त फायदे सांगणार आहे. यासोबतच हा गुळ आणि लसूण कोणी खावा, कुठल्या वेळेला खावा, किती प्रमाणामध्ये खावा, कोणी खाऊ नये आणि खात असताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला गुळ आणि लसूण खाण्याचे तुमच्या शरीराला खूप चांगले फायदे करून घेता येतील आणि तुम्ही कुठल्याही आजारापासून दूर राहाल. असलेले आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, अगदी सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे की लसूण आणि गुळ खाण्याचे तब्बल 10 शास्त्रीय फायदे कुठले आहेत, कुठल्या लोकांनी कुणी हा लसूण खावा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे ज्या लोकांना संधिवाताची बिमारी आहे, आमवात आहे, म्हणजे अंग दुखतं, सतत सांधे दुखतात, सूज येते, आखडलेले सांधे किंवा आखडलेले स्नायू असतील, सतत कुठल्या ना कुठल्या शरीराच्या भागामध्ये दाह आहे, वेदना आहेत, अशा लोकांनी जर मी सांगितल्याप्रमाणे लसूण गुळ नियमितपणे घेतला तर त्यांच्या ह्या समस्या खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी मदत होईल. त्याचं कारण असं आहे की या लसणामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत आणि सोबतच गुळामध्ये असणारी जी खनिजे आहेत जी आपल्या स्नायूच्या आणि हाडांच्यासाठी खूप महत्वाची आहेत, जसं की फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, याच्यामुळं आपल्या अस्थिंना आणि स्नायूंना खूप चांगली ताकद मिळते, त्यांचं पोषण चांगलं होतं, त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या वेदना, दाह आहेत ते कमी होण्यास नैसर्गिक मदत होते. किंवा तुम्हाला काही मणक्याचे आजार असतील, सायटिका नावाचा आजार असेल किंवा कुठल्याही नसांचे आजार असतील तर त्याच्यामध्ये देखील आराम मिळण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे. नंबर दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या मेंदूसाठी, डोक्याच्या आरोग्यासाठी. याचं कारण असं आहे की या लसणामध्ये असे काही गुणधर्म आहेत, घटक आहेत, ज्याच्यामुळे आपल्या रक्ताचा पातळपणा खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक ठेवला जातो, तो घट्ट होण्यापासून बचाव होतो, त्याची डेन्सिटी म्हणजे घनता वाढण्यापासून बचाव होतो आणि जेव्हा अशा पद्धतीनं रक्ताची जी द्रवता आहे ती चांगली स्थिर राखल्यामुळं संपूर्ण शरीरामध्ये अर्थातच मेंदूला देखील खूप चांगल्या प्रकारे मोकळेपणानं रक्त पुरवठा होतो. त्यामुळे जर तुम्हाला डोकेदुखीचा आजार असेल किंवा मायग्रेन नावाची डोकेदुखी, अर्धशिशी ज्याला आपण म्हणतो, किंवा अजून मेंदूच्या मध्ये रक्ताच्या गाठी तयार होणं असेल किंवा पॅरालिसिस, स्ट्रोक आहे, याच्यापासून देखील बचाव होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. आणि जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा चांगला होईल तेव्हा मेंदूला ऑक्सिजन आणि पोषण चांगलं होईल, मेंदूची कार्यक्षमता वाढेल. त्यामुळे अभ्यास असा देखील सांगतो की जे लोक नियमितपणे मी सांगितल्याप्रमाणे गुळ आणि लसणाचं सेवन करतात त्यांना भविष्यामध्ये, उतार वयामध्ये अल्झायमर नावाचा आजार किंवा स्मृतिभ्रंश नावाचा जो आजार आहे, विसरभोळेपणा किंवा लक्षात न राहणं, मेमरी अशक्त होणं, कन्फ्युजन होणं, डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ होणं, व्यवस्थित न समजणं, यासारख्या समस्यांच्या पासून देखील खूप चांगला आराम मिळण्यासाठी मदत होणार. तिसरा महत्वाचा फायदा याच्यामुळे होणार आहे, या लसणामध्ये आणि गुळामध्ये आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारण्याची नैसर्गिक क्षमता आहे. सोबतच लसणामध्ये असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील चरबी अर्थात फॅट बर्न होण्यासाठी म्हणजेच जाळून टाकण्यासाठीची नैसर्गिक मदत होणार आहे, ज्याच्यामुळं आपलं वजन देखील नियंत्रित राहील. ते वाढत असेल किंवा त्या वाढलेल्या वजनाचे जे काही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत आहेत, मग आर्थरायटिस असेल, पायावरती लोड आल्यामुळे, जोर आल्यामुळे होणाऱ्या वेदना असतील तर त्या देखील कमी होतील. चौथा महत्वाचा फायदा आहे लसणामध्ये असणाऱ्या सल्फर कंपाऊंडच्या मुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. कारण अभ्यास असा सांगतो की लसणामध्ये असणाऱ्या सल्फर कंपाऊंड किंवा ॲलिसिन मुळे आपल्या रक्तातील जे इन्सुलिन आहे त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते, म्हणजे इन्सुलिन आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो. जेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो तेव्हा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीराला अवघड जातं, परंतु हा इन्सुलिन
रेजिस्टन्स कमी करण्याची ताकद ह्या लसणांच्या मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला ह्या लसणामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील खूप चांगली मदत होते डायबिटीस या आजारामध्ये. पाचवा महत्वाचा फायदा आहे, या लसूण आणि गुळाच्या मध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा हे एकत्रितपणे घेतो तेव्हा काय होतं की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा चयापचयाच्या माध्यमातून जे काही फ्री रॅडिकल्स तयार झालेले आहेत, जे आपल्या शरीराला खास करून त्वचेला घातक आहेत, ज्यामुळे आपल्याला त्वचेवरती फोडं येणं, मुरूम येणं, फंगल इन्फेक्शन होणं किंवा अजून त्वचा निस्तेज होणं, काळवडणं, काळे डाग पडणं, अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या ते खूप चांगल्या प्रकारे निघून जातील आणि आपली त्वचा स्वच्छ नितळ होईल. त्याच्यामध्ये एक नैसर्गिक तजेलपणा येईल. सहावा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे पचनशक्तीच्या आरोग्यासाठी. याच्यामध्ये असे काही प्रीबायोटिक्स आहेत, फायबर्स आहेत, गुळामध्ये असणारे असे काही घटक आहेत ज्याच्यामुळे आपली पाचक शक्ती सुधारते. शरीरामध्ये, लिव्हरमध्ये किंवा आतड्यामध्ये पाचक रस स्त्रावण्यासाठी मदत होते आणि आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठता होत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, पोटामध्ये आग होत असेल, भडभड होत असेल, गच्चपणा, ब्लोटिंग होत असेल किंवा गुळण्या येत असतील, ऍसिडिटी, पित्तासारखा जर त्रास असेल तर तो देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. सातवा महत्वाचा फायदा आहे, या लसणाच्या मध्ये आणि गुळाच्या मध्ये असणारे जे घटक आहेत, मग लसणामधला ॲलिसिन असेल, सल्फर कंपाऊंड असेल किंवा गुळामध्ये असणारं जे फॉस्फरस मॅग्नीज आहे, याच्यामुळे आपल्या शरीरातील जी खराब चरबी आहे, एलडीएल कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो, जे आपल्या रक्तवाहिनी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे, ती कमी होण्यासाठी मदत होते. सोबतच रक्ताचा घट्टपणा कमी करून ते नॉर्मल नैसर्गिक पातळ ठेवलं जातं, ते जास्तीचं घट्ट होऊ दिलं जात नाही. शिवाय लसणामध्ये असणारे जे ॲलिसिन कंपाऊंड आहे ना, ते आपल्या शरीरातील अँजिओटेन्सिनोजन 2 नावाचा जो हार्मोन आहे, जो रक्तदाब वाढण्यासाठी जबाबदार आहे उच्च रक्तदाबामध्ये, तर तो कमी करण्यासाठी आपल्याला ॲलिसिनमुळे मदत होते आणि स्वाभाविकपणे आपला रक्तदाब देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. चरबी कमी झाल्यामुळे रक्तातली आपल्या रक्तवाहिन्या लवचिक राहतात, त्या कडक होत नाहीत, त्या अरुंद होत नाहीत, हृदयाला, संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा पुरवला जातो. त्यामुळे हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांचे आजार किंवा हार्ट अटॅकचा धोका देखील आपल्याला टाळण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. आठवा महत्वाचा फायदा ऐकून देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण या गुळ आणि लसणांच्या मध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी व्हायरल प्रॉपर्टीज आहेत, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत. गुळामध्ये असणारं जे आयर्न आहे, लोह आहे, ते रक्तवाढीसाठी मदत करणार आहे, ज्याच्यामुळं आपली एकूण प्रतिकार शक्ती वाढणार आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, मॅग्नीज आहे, सेलेनियम आहे, झिंक आहे आणि व्हिटॅमिन B6 देखील मुबलक प्रमाणामध्ये आहे, ज्याच्यामुळे आपली एकूण प्रतिकार शक्ती वाढणार आहे. आणि जेव्हा प्रतिकार शक्ती वाढते तेव्हा आपल्या शरीराचा संसर्गापासून धोका होतो. वारंवार जर तुम्हाला सर्दी, ताप, खोकला, कफ होत असेल किंवा कुठलाही संसर्ग खूप दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये राहिला असेल, इन्फेक्शनच कमी होत नसेल, UTI असेल, मूत्रमार्गाचा संसर्ग असेल, तर तो देखील लवकर कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. नववा महत्वाचा फायदा आहे, याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी संचारणारा आहे, ऊर्जा देणारा हा पदार्थ आहे. याचं कारण असं की लसूण आणि गुळ जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्त्रियांच्या मध्ये हिमोग्लोबिन वाढण्याची शक्यता जास्त वाढते. कारण आपण बघतो मासिक पाळीमधून जाणारा रक्तस्राव असेल किंवा डिलिव्हरीच्या मध्ये होणारा रक्तस्राव असेल किंवा 2 मासिक पाळीच्या मध्ये कधी कधी अंगावरून जातं किंवा अजून काही त्रास असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे रक्त वाढण्यासाठी, हिमोग्लोबिन, लाल रक्तपेशी वाढण्यासाठी मदत होते आणि स्त्रियांना त्याच्यामुळे ताकद मिळते. पुरुषांच्या मध्ये देखील पुरुषांची जी ताकद आहे, शरीर संबंधाची ताकद असेल किंवा अजून काही बॉडी बिल्डिंग असेल, तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होतं. दिवसभर जर तुम्हाला सुस्ती वाटत असेल, आळस येत असेल, करावंसं वाटत नसेल, अंगामध्ये ताकदच नसल्यासारखं वाटत असेल, तर ती ताकद मिळवण्यासाठी देखील आपल्याला हे लसूण आणि गुळ अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर पुरुषांच्या मध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे तो चांगला तयार होण्यासाठी किंवा तो क्रियाशील होण्यासाठी तुम्हाला याच्यामुळे मदत होणार आहे. तुम्ही करून पहा. आणि 10वा महत्वाचा फायदा आहे, या लसूण आणि गुळाच्या मध्ये आपल्या शरीरातील विषारी घटक नैसर्गिकरित्या काढून टाकण्याची क्षमता आहे, ज्याला आपण बॉडी डिटॉक्स असं म्हणतो मॉडर्न लँग्वेज मध्ये, इंग्लिश भाषेमध्ये. तर बॉडी डिटॉक्स करणं म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले जे विषारी घटक आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, जे अनावश्यकपणे आपल्या लिव्हरमध्ये, आतड्यामध्ये जमा व्हायला लागलेत, किडनीमध्ये जमा व्हायला लागलेत, ते काढून टाकण्याची नैसर्गिक क्षमता ह्या गुळ आणि लसणाच्या मध्ये आहे. त्यामुळं आपल्याला हे 10ही फायदे जर घ्यायचे असतील लागू करून तुम्हाला, तुमच्या शरीराला, तर आपल्याला कशा पद्धतीनं लसूण आणि गुळ खाल्ला पाहिजे, कुठल्या वेळेला खाल्ला पाहिजे, कोणी नाही खाल्ला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे ते आता पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल तुम्हाला,
बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की लसूण खाल्ल्यामुळे मला मूळव्याध होतो किंवा पित्त होतं, उष्णता वाढते, अजून काय काय तक्रारी होतात. त्या अशा लोकांनी देखील काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्र हो, हा लसूण गुळ कधी खायचा खास करून तर सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी तुम्हाला खायचा आहे. कसा खायचा आहे तर साधारण एक 10 ते 12 ग्रॅमचा गुळाचा खडा मध्यम आकाराचा एवढा तुम्ही घेऊ शकता आणि 2 मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या तुम्हाला काय करायच्या घ्यायच्या आहेत आणि त्या कशा खायच्या तर ह्या लसणाचे बारीक बारीक तुकडे करा या चाकूने आणि गुळ देखील बारीक भोगा करा, चुरा करा आणि ते एकत्रित मिक्स करा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ते चमच्याने बारीक चावून खा. आणि हे चावून खाल्ल्याच्या नंतर 15-20 मिनिटांनी जर तुम्ही चहा घ्यायचा असेल किंवा पाणी प्यायचं असेल किंवा अजून काही तुम्हाला नाश्ता जेवण करायचं असेल तर ते तुम्ही सहजपणे घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. जर तुम्हाला सकाळी खायचं नसेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळेला सूर्य मावळण्याच्या आधी हे गुळ आणि लसूण अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता. आता ज्या लोकांना लसूण खाल्ल्यानंतर पित्त होते असं वाटतं किंवा शरीरातली उष्णता वाढते किंवा आतड्यामध्ये भगभग करते, आग पडते किंवा मूळव्याध उठतोय असं वाटतंय किंवा तसं होतंय त्यांना, अशा लोकांनी काय करायचंय तर लसणाचे बारीक 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 तुकडे करायचे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि ते तुकडे 2 पाकळ्यांचे तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये टाका आणि जो गुळ सांगितला होता 12 ग्रामचा तो तुकडा छोटासा तर तो तुम्ही बारीक करून त्याच्यामध्ये त्या ग्लासाच्या पाण्यामध्ये टाका. कोमट पाणी घ्या शक्यतो आणि 1 तास थांबा, त्या पाण्याला झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर हे चांगलं चमच्याने मिसळू द्या. गुळ तर एकदम बारीक होऊन जाणार आहे पण पाकळ्या काय बारीक होणार नाहीत किंवा विरघळून जाणार नाही, त्या तशाच राहू द्या आणि त्याच्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि ते तुम्ही घोट 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 उपाशीपोटी सकाळी पिऊन टाका किंवा संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला तुम्ही उपाशीपोटी हे घेऊ शकता. अतिशय चांगला फायदा होईल. तुम्हाला मूळव्याध पण होणार नाही आणि तुम्हाला इतर काही त्रास जे आहे गरमीचा, उष्णतेचा तो देखील होणार नाही. अजून एक महत्वाची गोष्ट, त्यांना ज्या लोकांना जास्तच उष्णता आहे किंवा जर तुम्ही हे उन्हाळ्यात किंवा उष्णतेच्या दिवसामध्ये, गरमीच्या दिवसामध्ये घेत असाल तर तेव्हा ह्याचं प्रमाण तुम्ही निम्म करा. म्हणजे 1 किंवा अर्धी पाकळी लसणाची आणि जो गुळाचा खडा आहे तो अर्धा घ्या, साधारण 5 ते 7 ग्राम घ्या. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आता काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, डॉक्टर आम्हाला डायबिटीस आहे, मग आमची गुळ खाल्ल्यामुळे शुगर होईल का? तर जर तुमची शुगर अति जास्त प्रमाणामध्ये वाढत असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला कसल्याही प्रकारचं गोड, गुळ, साखर, मध खायला सांगितलं नसेल तर अशा वेळी तुम्ही गुळ वर्ज्य करा, त्याच्याऐवजी फक्त लसणाचं पाणी घ्या. जर तुमची शुगर बॉर्डर लाईनला असेल, प्री डायबिटिक असाल तुम्ही, तर तुम्ही गुळ घ्यायला काहीच हरकत नाही. एरवी आपण साखरेचे पदार्थ किंवा अजून काही स्वीट खातो, बेकरीचे पदार्थ खातो, ते खाण्यासाठी आपल्याला कधी भीती वाटत नाही, पण गुळ खायचा म्हणलं की मग लगेच आपल्याला भीती वाटते. तर असं करू नका. प्री डायबिटिक असाल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लसणाचा आणि ह्या गुळाचा आस्वाद घेऊ शकता. त्याचे फायदे तुम्ही स्वतःला करून घेऊ शकता. यासोबतच गुळ निवडत असताना तो सेंद्रिय असावा, केमिकल विरहित असावा याची देखील खात्री करा. खात्रीच्या गुराळातून, गावामध्ये गुराळ असेल किंवा खात्रीच्या दुकानातून तुम्ही हे खरेदी करा. आणि लसूण देखील वापरत असताना शक्यतो गावरान लसूण जो बारीक कुड्याचा असतो किंवा थोडासा काळसर लालसर असतो तर तो तुम्ही वापरा. ज्या लोकांना उष्णता जास्त आहे किंवा गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही दररोज न घेता हे तुम्ही आठवड्यातून 2-3 दिवस घ्या. आणि जर थंडीचे दिवस असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये अगोदरच थंडी असेल किंवा वात जास्त असेल तर अशा वेळी तुम्ही रोज नियमितपणे घ्यायला काहीच हरकत नाही. पण ते घेत असताना जर तुम्हाला कुठला रक्तस्रावाचा आजार असेल किंवा रक्त पातळ व्हायची गोळी चालू असेल तर डोसाचा अजून तुम्ही कमी करा किंवा तो घेण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. सोबतच जर तुम्हाला लसणाच्या आणि गुळाच्या खाल्ल्यानं काही त्रास होत असेल, याच्यातल्या काही घटकाची तुम्हाला ॲलर्जी अशी जाणवत असेल, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाचा प्रतिसाद वेगळा असतो प्रत्येक औषधाला किंवा प्रत्येक पदार्थाला, तर अशा वेळी तुम्ही तो खाऊन पहा. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर कंटिन्यू करा. काही त्रास होत असेल तर ते प्रमाण कमी करून बघा. अजून पण त्रास होत असेल तर मग ते घ्यायचं तुम्ही आवर्जून टाळा. यासोबतच गरोदरपणात किंवा बाळाला दूध पाजत असताना देखील तुम्हाला लसूण आणि गुळ घ्यायचा असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही आवर्जून घ्या, जेणेकरून त्याचे विपरीत परिणाम आपल्या बाळावरती होणार नाहीत. तर नक्कीच मित्र हो, मी सांगितल्याप्रमाणे आजपासून गुळ आणि लसूण खायला कोण कोण सुरू करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. किंवा आजपर्यंत तुम्ही असा काही प्रयोग करत असाल, त्याचा तुम्हाला काही फायदा किंवा तोटा झाला असेल तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गुळ आणि लसणाचे अद्भुत फायदे लक्षात येतील, तर ते खायला सुरुवात करतील, त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील डोळा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आपल्या या आरोग्याविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. सोबतच तुम्हाला काही आरोग्यविषयक शंका समस्या असतील आणि माझ्या बरोबर तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन करायचं असेल, घ्यायचं असेल, तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.